नमस्कार मित्रांनो, करंट अफेअर्स टुडे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. प्रश्न पाहूया. नुकताच आंतरराष्ट्रीय आपत्ती जोखीम कमी करण्याचा दिवस कधी साजरा करण्यात आला? तर याचं योग्य आन्सर आहे 13 ऑक्टोबर. आपत्ती जोखीम कमी करण्यात होत असलेल्या प्रगतीची दखल घेण्यासाठी आणि जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी 13 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय आपत्ती जोखीम कमी दिन म्हणजेच इंग्लिशमध्ये बोलाल तर इंटरनॅशनल डे फॉर डिझास्टर रिस्क रिडक्शन साजरा केला जातो. काही ऑक्टोबरचे महत्त्वाचे आत्तापर्यंतचे जे झालेले ते इम्पॉर्टंट डेज पाहूया. आत्तापर्यंत झालेले 1 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय वृद्धजन दिवस आणि आंतरराष्ट्रीय कॉफी डे पण असतो. 2 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस. 4 ऑक्टोबर विश्व पशु दिवस. 5 ऑक्टोबर विश्व शिक्षक दिवस. 6 ऑक्टोबर विश्व पर्यावरण दिवस विश्व सेरेब्रल पाल्सी दिवस. 7 ऑक्टोबर विश्व कपास दिवस. 8 ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिवस. 9 ऑक्टोबर विश्व डाक दिवस. 10 ऑक्टोबर राष्ट्रीय डाक दिवस आणि विश्व मानसिक स्वास्थ्य दिवस आणि 11 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस. पुढील प्रश्न पाहूया. कॅस्ट्रॉल इंडियाचे नवे अंतरिम CEO म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचं योग्य आन्सर आहे सौगात बसुराय. काही महत्त्वाचे नियुक्त्या आपण पाहून घेऊया. वीरेंद्र वत्स यांनी NCC महासंचालक म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. त्यांना नियुक्त केलेला आहे. गौरव बॅनर्जी 2029 पर्यंत सोनी पिक्चर्स इंडियाचे नेतृत्व करणार आहेत. तर राजीव वर्मा यांची दिल्लीचे नवे मुख्य सचिव म्हणजेच चीफ सेक्रेटरी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. शैलेश चंद्र यांची टाटा मोटर्सचे MD अँड CEO म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. शिरीष चंद्र मुर्मू यांची RBIचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर मिथुन मनस BCCIचे नवे अध्यक्ष झालेले आहेत. आनंद पिरामल यांची पिरामल फायनान्सचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर सौरव गांगुली यांची बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा. तर पुढील प्रश्न पाहूया. अलीकडेच भारतातील पहिले पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे प्राणी संग्रहालय खालीलपैकी कोणत्या राज्यात बांधले जाणार आहेत? तर याचं योग्य आन्सर आहे कर्नाटक. भारतातील पहिले पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे प्राणी संग्रहालय बेंगळुरूमधील बन्नेरघट्टा बायोलॉजिकल पार्क येथे बांधले जाणार आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे आणि प्राणी संग्रहालयाच्या सर्व विजेच्या गरजा सौर ऊर्जेवर पूर्ण केल्या जातील. तर हा पॉईंट लक्षात ठेवा. तर कर्नाटकाबद्दल थोडं पाहूया. कर्नाटकामध्ये अमलपट्टी धरण कृष्णा नदीवर आहे. तर कृष्णराज सागर धरण कावेरी नदीवर आहे. कर्नाटक हे भारतातील सर्वात मोठे मक्याचे उत्पादक आहेत. तर भारतातील नारळ उत्पादकाच्या यादीत कर्नाटक हा पहिल्या स्थानावर येतो. कर्नाटकची कॅपिटल आहे बेंगलुरू. कर्नाटकची कॅपिटल आहे बेंगलुरू. CM आहेत सिद्धरामय्या आणि गव्हर्नर आहे थावर चंद गहलोत. तर लक्षात ठेवा. कर्नाटकमध्ये भारतातील पहिली खाजगी हेलिकॉप्टर असेंब्ली लाईन उभारली जाईल. मेघा इंजिनिअरिंग कर्नाटकातील पडर येथे भारतातील पहिली खाजगी तेल राखीव बांधणार आहेत. कर्नाटकने नवोपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी 1000 कोटीचा लीप योजना सुरू केलेली आहे. उबरने कर्नाटकमध्ये बाईक डायरेक्ट या नावाने त्यांची बाईक टॅक्सी सेवा पुन्हा सुरू केलेली आहे. कर्नाटकमधील बीबी फातिमा महिला स्वयंसेवा गटाने 2025च्या संयुक्त राष्ट्र विषुववृत्त पुरस्कार जिंकला आहे. कर्नाटक सरकारने भूजल उत्खननास शुल्क लागू करण्याची घोषणा केलेली आहे. पुढील प्रश्न पाहूया. कोणत्या देशाने अलीकडेच आपली सुरक्षा मजबूत करण्यासाठी T-डोम नावाची हवाई संरक्षण प्रणाली विकसित करण्याची घोषणा केलेली आहे? तर याचं योग्य आन्सर आहे तायवान. तर तायवानने आपली सुरक्षा मजबूत करण्यासाठी T-डोम नावाची हवाई संरक्षण प्रणाली विकसित करण्याची योजना जाहीर केलेली आहे. चीनकडून वाढत्या धोक्याला प्रतिसाद म्हणून राष्ट्राध्यक्ष लाई जिंग-ते यांनी ही घोषणा केलेली आहे आणि ही प्रणाली इस्रायली आयरन डोम सारखीच बहुस्तरीय हवाई संरक्षण प्रणाली म्हणून विकसित केली जाणार आहे.
तायवानची कॅपिटल आहे तपाई पिलीप. करन्सी आहे न्यू तायवान डॉलर आणि ह्याचे प्रेसिडेंट आहेत लाई चांग ते. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. गरीब कुटुंबांना आर्थिक मदत देण्यासाठी ओर्नोडोई 3.0 योजना अलीकडेच कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे? तर याचं योग्य आन्सर आहे आसाम. आसाममध्ये या योजनेअंतर्गत राज्यातील 24.6 लाखाहून अधिक आर्थिकदृष्ट्या वंचित कुटुंबांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. या योजनेअंतर्गत विविध फायदे समाविष्ट आहेत, जसे की औषध खर्चासाठी प्रति कुटुंब 400 रुपये देण्यात येतील, तर डाळीसाठी 200 रुपये आणि फळे आणि भाज्यांसाठी 150 रुपये. तर आसामची कॅपिटल आहे दिसपूर. CM आहेत हेमंत बिस्वा शर्मा आणि गव्हर्नर आहेत लक्ष्मण आचार्य. तर आसाममधील काही करंट अफेअर्स पाहूया. आसाममध्ये भारतातील पहिले गिधाड संवर्धन पोर्टल सुरू करण्यात आले. गुवाहाटीमधील एका उड्डाणपुलाला 13व्या शतकातील शासक पृथू यांच्या नावावर नाव देण्यात आलेले आहे. तर आसाममध्ये हेप्टाप्लेरम ॲसेमिकम ही नवीन वनस्पती प्रजाती सापडलेली आहे. आसाम सरकारने परदेशात नोकरी शोधणाऱ्या तरुणांना परदेशी भाषा कौशल्य योजना सुरू केलेली आहे. आसाम सरकारने दुग्ध क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी दूध अनुदान योजना सुरू केलेली आहे. आसाममधील गुवाहाटीजवळील सोनापूर येथे भारतातील पहिल्या ॲक्वाटेक पार्कचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. तर आसाम सरकारने स्वदेशी बेल मेटल उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष वस्तू आणि सेवा कर प्रतिपूर्ती योजना मंजूर केलेली आहे. आसाममध्ये अंबुबाची मेळा साजरा करण्यात आलेला आहे. तर लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. कोणत्या देशाने अलीकडेच जगातील पहिली थेट पाण्याखालील मुलाखत यशस्वीरित्या घेतलेली आहे? तर याचं योग्य आन्सर आहे पलाऊ. पॅसिफिक महासागरातील एक बेट राष्ट्र असलेल्या पलाऊने जगातील पहिली थेट पाण्याखालील मुलाखत यशस्वीरित्या आयोजित केलेली आहे. पलाऊचे अध्यक्ष सुरंगेल विप्स ज्युनियर यांनी एस्टोनियन ऑलिम्पिक जलतरणपटू मेर्ले लिवंड यांची मुलाखत घेतली आहे. त्यांचा उद्देश महासागर संवर्धनाच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करणे हे आहे. पलाऊ हे पश्चिम प्रशांत महासागरातील एक बेट राष्ट्र आहे, जे अंदाजे 340 प्रवाळ आणि ज्वालामुखी बेटांनी बनलेलं आहे. ते फिलिपिन्सच्या पूर्वेस आहे आणि ओशनियाच्या मायक्रोनेशिया उपप्रदेशाचा भाग आहे. पलाऊ हे रॉक आयलँडसारख्या निसर्गरम्य सौंदर्यासाठी आणि त्यांच्या समृद्ध सागरी जीवनासाठी ओळखले जाते. तर लक्षात ठेवा. प्रश्न पाहूया. शहरामध्ये वन्यजीव आणि पर्यावरणीय पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या शहराने अलीकडेच जागतिक वन्यजीव मेळा आयोजित केला होता? तर याचं योग्य आन्सर आहे दिल्ली. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. 70व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये कार्तिक आर्यनसोबत इतर कोणाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालेला आहे? तर याचं योग्य आन्सर आहे अभिषेक बच्चन. प्रश्न पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच लॉन्च केलेला भारतातील पहिला एकात्मिक मोबॅलिटी म्हणजेच इंटिग्रेटेड मोबिलिटी ॲपचे नाव काय आहे? तर याचं ॲपचं नाव काय आहे? तर मुंबई वन याचं योग्य आन्सर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई वन हे QR आधारित डिजिटल तिकीट ॲप लॉन्च केलेले आहे, जे मुंबई महानगर प्रदेश MMR मधील 11 सार्वजनिक वाहतूक सेवांना एकत्रित करते. हे भारतातील पहिले कॉमन मोबॅलिटी ॲप आहे. हा उपक्रम एक राष्ट्र एक मोबॅलिटी या राष्ट्रीय दृष्टिकोनाशी सुसंगत आहे, ज्याचा उद्देश सार्वजनिक वाहतूक सुलभ करणे आणि वाहतुकीच्या प्रत्येक पद्धतीसाठी स्वतंत्र तिकिटाची आवश्यकता दूर करणे आहे. पुढील प्रश्न पाहूया. कोणते राज्य अलीकडेच वन्यजीव कायदा 1972 मध्ये सुधारणा करणारे पहिले राज्य बनलेले आहे? याचं योग्य आन्सर आहे केरळ. केरळ हे वन्यजीव कायदा 1972 मध्ये सुधारणा करणारे पहिले राज्य बनलेले आहे. विधानसभेचे वन्यजीव सुधारणा विधेयक 2025 मंजूर झालेले आहे. याचा उद्देश राज्यातील वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षांना तोड देणे आहे. केरळाची कॅपिटल आहे तिरुवनंतपुरम.
CM आहेत पिनराई विजयन आणि गव्हर्नर आहेत राजेंद्र अर्लेकर. तर केरळ हा भारतातील सर्वात मोठा रबर उत्पादक राज्य आहे. केरळ हा जगातील सर्वात मोठा काळी मिरी उत्पादक राज्य देखील आहे. केरळमधील कोलम येथे रामचंद्रन संग्रहालय उघडणार आहे. केरळ पर्यटनाला सर्वात आकर्षक सोशल मीडिया मोहिमेसाठी PATA गोल्ड अवॉर्ड 2025 मिळालेला आहे. केरळला भारतातील पहिले पूर्णपणे डिजिटल साक्षर राज्य घोषित करण्यात आलेले आहे. केरळमध्ये गोड्या पाण्यातील खेकड्यांची प्रजाती सापडली आहे. केरळमध्ये 11वा मलाबार नदी महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. तर केरळमध्ये लिरिओथिमिस अब्राहामी हे ड्रॅगनफ्लायची एक नवीन प्रजातीच येथे सापडली आहे. केरळचे अर्धकुल पोलीस स्टेशन हे भारतातील पहिले ISO प्रमाणित स्टेशन बनलेले आहे. आणि केरळ पहिली स्किन बँक तिरुवनंतपुरममध्ये उघडणार आहे. तर हे केरळचे काही करंटचे क्वेश्चन्स होते, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. डायन कीटन यांचे नुकतेच निधन झाले, तर ती कोण होती? तर ही एक अभिनेत्री होती. भारत ऑस्ट्रेलिया संयुक्त लष्करी सराव ऑस्ट्रा हिंड 2025चा 4था आवृत्ती अलीकडेच कोठे सुरू झाला? तर याचं योग्य आन्सर आहे पर्थ. या द्विपक्षीय सरावाच्या 4थ्या आवृत्तीचे आयोजन 13 ते 26 ऑक्टोबर 2025 दरम्यान केले जाणार आहे. तर भारतीय लष्कराच्या तुकडीचे नेतृत्व गोरखा रायफल्सच्या बटालियनकडे आहे आणि ज्यामध्ये इतर काही तुकड्यांमधील निवडक सैनिकांचाही समावेश आहे. ऑस्ट्रेलियाने अल्झायमर औषध लॅक्न्युमेबला सुरुवातीच्या टप्प्यात वापरण्यासाठी मान्यता दिली. भारत आणि ऑस्ट्रेलियाने जैविक उत्पादनासाठी परस्पर मान्यता करार स्वाक्षरही केलेली. ऑस्ट्रेलियाने आपला बचाव मजबूत करण्यासाठी MQ-28A गोस्ट बॅट ड्रोन विकसित केलेला आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडू मिशेल स्टार्कने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे. ऑस्ट्रेलियाने जपानसोबत युद्धनौकांसाठीचा आतापर्यंतचा सर्वात मोठा संरक्षण करार केलेला आहे. तर सारा तेंडुलकर यांना ऑस्ट्रेलियन पर्यटन मोहिमेसाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून देखील नियुक्त करण्यात आलेले आहे. तर भारताने ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या तलिस्मन सेबर 2025 या लष्करी सरावात भाग घेतला आहे. सुसान ले ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या महिला विरोधी नेत्या बनलेल्या आहेत. तर हे ऑस्ट्रेलियाबद्दलचे काही करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट पॉईंट्स होते. पुढील प्रश्न पाहूया. अमेरिका आणि कोणत्या देशामधील नवीन स्टार्ट कराराला अलीकडेच 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे? तर याचं योग्य आन्सर आहे रूस. अमेरिका आणि रशिया यांच्यातील नवीन स्टार्ट करार 1 वर्षासाठी वाढवण्यात आलेला आहे. हा एक अण्वस्त्र नियंत्रण करार आहे जो धोरणात्मक अण्वस्त्राची संख्या मर्यादित करतो. हा करार 4 फेब्रुवारी 2026 पर्यंत वाढवण्यात आलेला आहे. तर रशियाचे कॅपिटल काय आहे? मॉस्को. करन्सी आहे रशियन रुबेल आणि प्रेसिडेंट आहेत व्लादिमीर पुतिन. लक्षात ठेवा. घेऊया. भारत आणि रशिया यांच्यातील इंद्र 2025 लष्करी सराव महाजन फील्ड फायरिंग रेंज बिकानेर येथे झाला आहे. रशियाने अमेरिकेसोबतचा प्लुटोनियम करारातून माघार घेतली आहे. रशिया 2030 पर्यंत पुनर्नवीनीकरण केलेल्या इंधनाचा वापर करून जगातील पहिली अणुऊर्जा प्रणाली लाँच करेल. भारतीय सशस्त्र दलाची एक तुकडी झापड या बहुपक्षीय सरावासाठी रशियात रवाना झालेली आहे. चाचणी निकालांचे आश्वासन दिल्यानंतर रशियाने कोलन कर्करोगाची लस सादर केलेली आहे. रशियाने भारतीय कामगारांसाठी 10 लाख रोजगारांच्या संधी उघडलेल्या आहेत. तर 600 वर्षांनंतर रशियामध्ये क्रॅशेनिकोव्ह ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे. रशियाने जुलाई स्टॉर्म हा सर्वात मोठा नौदल सराव आयोजित केला आहे. तर हे रशियाबद्दलचे काही इम्पॉर्टंट करंट अफेअर्सचे क्वेश्चन्स होते, तर लक्षात ठेवा. तर आजचे आपले प्रश्न इथेच संपत आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हा चॅनलला सपोर्ट करा. थँक्यू.